वेलकम मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण ग्रामसेवक भरतीशी संबंधित एक सिरीज चालवलेली आहे आणि त्यामध्ये आपण ज्या काही IBPS पॅटर्न आहे त्यांनी जो काही नवीन अभ्यासक्रम आहे त्यानुसार आपण पूर्ण म्हणजे जवळ भरपूर असे लेक्चर घेतलेले आहे आणि त्याची जी सिरीज आहे त्याची जी प्लेलिस्ट आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळेल। तसंच मित्रांनो, या संबंधित ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत जसे PYQ सुद्धा आहेत आणि PYQचा IBPSशी आता काय संबंध आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर केलेल्या आहेत। म्हणजे याआधी आपण बघतो की IBPSने ज्या काही परीक्षा घेतल्या होत्या, कोणती परीक्षा कठीण, कोणती परीक्षा सोपी, कोणत्या परीक्षेमध्ये कठीण, अतिशय कठीण प्रश्न म्हणजे ॲप्लिकेशन बेस, कन्सेप्च्युअल प्रश्न, तर कुठे कुठे फॅक्च्युअल प्रश्न, अशा प्रकारे साधे वन लाइनर सुद्धा प्रश्न विचारले आहे। म्हणून IBPS कशा प्रकारे प्रश्न टाकेल हे आपण प्रेडिक्ट करू शकत नाही। सोपे सुद्धा प्रश्न येऊ शकतात, कठीण सुद्धा येऊ शकतात, मीडियम सुद्धा येऊ शकतात। म्हणजे IBPSने ॲग्रीशी संबंधित कृषी विस्तारचा पेपर झाला होता, त्यामध्ये वन लाइनर, फॅक्च्युअल आणि सोपे प्रश्न विचारण्यात आले होते। मीडियम टू म्हणजे इझी टू मीडियम असे प्रश्न होते। तर आणखी जर दुसरा आपण IBPSचा कृषी सेवेचा पेपर बघितला, त्यामध्ये जे प्रश्न विचारले होते ते एकदम कन्सेप्च्युअल होते, ॲप्लिकेशन बेस प्रश्न होते। म्हणून प्रेडिक्ट करू शकत नाही, ही गोष्ट आपल्याला इथे समजते की प्रश्न कसे पडतील। म्हणून दोन्ही पद्धतीने आपण तयार असणे गरजेचं आहे। म्हणजे जो अभ्यास त्यांनी दिलेला आहे तो अभ्यास तर आपल्याला करणंच आहे। सोबत या व्यतिरिक्तही जर वेगळा पॅटर्न आला तर त्यासाठी सुद्धा आपल्याला तयार राहायचं आहे। तर आपण बघतो जे पूर्ण सिरीज आहे कमेंट बॉक्समध्ये आहे, म्हणजे त्याची लिंक ते तुम्हाला मिळून जाईल। तर मित्रांनो, या चॅनलवर आपण पूर्ण सिरीज तर घेतली आहे ग्रामसेवक भरतीशी संबंधित। 1-2 टॉपिक त्यामध्ये राहिलेले आहे, जसं कम्प्युटर हा टॉपिक राहिला आहे, पर्यावरण हा टॉपिक राहिला आहे, जैवविविधता टॉपिक राहिला आहे, तसंच कृषी विस्तार टॉपिक राहिला आहे, हवामान विभागाशी संबंधित जे काही महत्त्वाचे घटक आहेत ते सुद्धा राहिले आहेत। तो जसा वेळ मिळेल तशा सगळ्या गोष्टी मी क्लिअर करेल। तर आणखी या चॅनलवर आपण कोणत्या सिरीज सुरू केल्या आणि त्याचा तुम्हाला काय फायदा आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते। या चॅनलवर आपण दररोज सकाळी 8 ते 8:30 म्हणजे 10पर्यंत आपला एक व्हिडिओ अपलोडेड होत असतो। त्यामध्ये आपण पूर्ण करंट अफेअर, चालू घडामोडीशी संबंधित पूर्ण करंट अफेअर कव्हर करणार आहोत 2022 ते 2024 पर्यंत। म्हणून ते सिरीज आहे, ते सिरीज नक्की कंटिन्यू करा। त्याच्या जे लिंक आहे ते तुम्हाला प्लेलिस्टमध्ये म्हणजे त्याची प्लेलिस्टसुद्धा मिळून जाईल आणि लिंक आहे त्या कमेंट बॉक्समध्ये मिळून जातील। सोबतच या व्यतिरिक्त सायन्सशी रिलेटेड एक सिरीजसुद्धा केली आहे, त्यामध्ये आपण फिजिक्स, बायोलॉजी, केमिस्ट्री सर्व गोष्टी कव्हर करणार आहोत। तर सध्या आपण आरोग्यशास्त्र हा टॉपिक घेतला आहे, नंतर वनस्पतीशास्त्र आहे, प्राणीशास्त्र आहे, जे टप्प्याटप्प्याने आपण सगळे विषय जे आहेत ते कव्हर करू। त्याच्याशी रिलेटेड महत्त्वाच्या संस्था आहेत त्यासुद्धा कव्हर करू। आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्यतिरिक्त योजनांशी संबंधित एक सिरीज चालू केली आहे आणि त्यामध्ये महत्त्वाच्या ज्या काही केंद्र पुरस्कृत योजना आहेत तसेच राज्य पुरस्कृत काही योजना आहेत त्या सर्व योजना आपण कव्हर करणार आहोत। तसेच करंटशी रिलेटेड काही योजना आहेत, अर्थसंकल्पामध्ये ज्या काही योजना आहेत त्या सगळ्या योजना आपण या चॅनलवर कव्हर करणार आहोत। आणि मी तुम्हाला गॅरंटी देते असं जे कंटेंट आहे तुम्हाला यूट्यूबवर इतरत्र मिळणार नाही। या सर्वांमध्ये मी तुम्हाला एखादी गोष्ट किंवा त्याच्याशी लॉजिक संबंधित ज्या गोष्टी सांगत असते ना त्यासुद्धा लॉजिकल गोष्टी PYQमध्ये पडलेल्या असतात, म्हणून त्यासुद्धा मी क्लिअर करत असते। कारण तुमची कन्सेप्ट बेसिक टू ॲडव्हान्सपर्यंत पूर्ण क्लिअर झाली पाहिजे। म्हणजे प्रश्न कसाही पडो, घुमून फिरून विचारू की कसाही विचारू, तर तुम्ही तयार असलं पाहिजे। यासाठी मित्रांनो आपण ही सिरीज सुरू केली आहेत, बाकीच्या सिरीज कंटिन्यू करा। तर अशा प्रकारे हा सगळा ओव्हरलुक मी तुम्हाला सांगितला नेमकं काय काय या चॅनलवर चालणार आहे म्हणून। तर कोणतीही एक्झाम फोकस करा, चालू घडामोडी सिरीज तुम्ही नक्की कंटिन्यू करा आणि ती एकदम बेस्ट सिरीज आहे तुम्हाला सांगते, म्हणून तुम्ही ती सिरीज नक्की कंटिन्यू करा। तर यामध्ये मित्रांनो आता ग्रामसेवक भरतीशी रिलेटेड आपण PYQ घेतलेले आहेत। आता PYQमध्ये IBPSच्या आणि यामध्ये काय साम्य आहे, काय विरोधाभास आहे ते समजून घेऊ। महापोर्टलचे जे काही PYQ ते पण खूप चांगले आहेत, म्हणजे कोणते आहेत ते आहेत थोडे नॉर्मल, पण त्यामध्ये सुद्धा खूप चांगले PYQ विचारले। तर त्यामध्ये 4च ऑप्शन आहे। IBPS किती ऑप्शन देते? 5 ऑप्शन। म्हणजे हा एक मूलभूत फरक झाला त्यामधला। त्या PYQमध्ये 4 ऑप्शन आहेत, या PYQमध्ये आपण म्हणजे इथे IBPS 5 ऑप्शन देते। तर आता जे प्रश्न आहेत ते प्रश्न मी घेऊन आले, PYQ घेऊन आले आणि हे सिरीज आपण कंटिन्यू करू। जसा मला वेळ मिळेल तसे मी लेक्चर घेत जाईल ग्रामसेवक भरतीशी संबंधित सुद्धा, आणि तुम्हाला कशापर्यंत कितपर्यंत नॉलेज असायला पाहिजे हे गोष्ट यामधून समजेल। तर मित्रांनो ही सिरीज आता कंटिन्यू करा। तर महापोर्टलने विचारलेला हा प्रश्न आहे। आता प्रश्न पाहून तुम्हाला धक्का बसला असेल, बरेच विद्यार्थी मित्र काय करतात, मोठा प्रश्न आहे म्हणून सोडून देतात, स्किप करतात की बापरे एवढा सारा प्रश्न आहे। तर मित्रांनो प्रश्न सोपाच असतो, तो फक्त समजून घ्यायचा असतो। तुम्ही एक फाउंडेशन मजबूत करा, फाउंडेशन असलं तर इमारत आपोआप बनते। तर आपण बघतो यामध्ये प्रश्न समजून घ्यायचा आहे, त्याचं मी तुम्हाला एक्सप्लेन करते आणि घाबरायची अजिबात गरज नाही, मी तुम्हाला पूर्ण गोष्टी क्लिअर करणार आहे। तर मित्रांनो प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीचे विधान निवडा असा प्रश्न विचारला आहे। म्हणजे चुकीचं विधान या 4 स्टेटमेंटपैकी आपल्याला एक निवडायचं आहे।
तर आपण सुरुवातीला स्टेटमेंट समजून घेऊ, त्याच्यानंतर माहिती समजून घेऊ आणि नंतर प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचू. तर बघा स्टेटमेंट काय सांगते. पहिलं स्टेटमेंट आहे, जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन जलनिस्सारण समितीवर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हा पदसिद्ध सदस्य असतो. ओके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदसिद्ध सदस्य असतो असं सांगितलं आहे. दुसरं स्टेटमेंट काय सांगते, जलव्यवस्थापन जलनिस्सारण समितीचा पदसिद्ध सदस्य सचिव म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी कामकाज पाहतात. तिसरं स्टेटमेंट आहे, जिल्हा परिषद अध्यक्ष हे जलव्यवस्थापन व जलनिस्सारण समितीचे पदसिद्ध सभापती असतात. आणि चौथं स्टेटमेंट काय, प्रत्येक जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतींची नेमणुकींचा जो काही कालावधी असतो, अवधी असतो, तो 1 वर्षाचा राहतो. अशा प्रकारे स्टेटमेंट दिले आहेत. आता तुम्हाला सुरुवातीला मी जिल्हा परिषद काय आणि जिल्हा परिषदेच्या ज्या काही परिषदा म्हणजे समित्या असतात, जसं इथे जलव्यवस्थापन सांगितलं आहे त्याबद्दल सांगते. तर मित्रांनो, आपण बघतो जिल्हा परिषद हा जो विषय आहे तो पंचायत राजमधला विषय आहे आणि आपण बघतो त्यामध्ये ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहे. त्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं, ग्राम पातळीवर ग्रामपंचायत, त्याच्यानंतर पंचायत समिती जे आहेत ते गट पातळीवर आणि जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद, अशा प्रकारे 3 महत्त्वाच्या ज्या आहेत ते ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेचे स्तर आहेत. आता जिल्हा परिषदबद्दल इथे विचारलं आहे आणि जिल्हा परिषदेची स्थापना कशा आणि कोणत्या कायद्यामुळे झाले हा सुद्धा प्रश्न विचारतात, म्हणून ते सुद्धा सांगते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम आहे 1961 अंतर्गत जिल्हा परिषदेची स्थापना होत असते. आता प्रश्न आहे की जिल्हा परिषदेपर्यंत आपण आलो, मग जिल्हा परिषदेमध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे विषय समित्या असतात. मग विषय समित्या असतात तर त्या एकूण किती असतात, तर एकूण 10 विषय समित्या जिल्हा परिषदेवर असतात. त्यामध्ये एक महत्त्वाची स्थायी समिती असते आणि बाकीच्या ज्या 9 असतात त्या इतर विषय समित्या असतात. मग आता 9 समित्या विषय समित्या असतात तरी कोणत्या, त्यामध्ये आपण बघतो समाज कल्याण समिती आहे, कृषी समिती, पशुसंवर्धन दुग्ध विकास समिती, वित्त समिती, शिक्षण समिती, सार्वजनिक बांधकाम समिती, सार्वजनिक आरोग्य समिती, महिला व बाल कल्याण समिती आणि जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती. तर आता इथे आपल्याला कोणत्या समितीबद्दल प्रश्न विचारला आहे, जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीबद्दल. तर यामध्ये आपण बघतो जलव्यवस्थापन समितीमध्ये अध्यक्ष कोण असतात, जे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतात तेच याचे अध्यक्ष असतात. आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा कार्यकाळ मी तुम्हाला सांगितला 2.5 वर्षाचा असतो. तसंच आता यामध्ये सचिव कोण असतात, पदसिद्ध सचिव, तर अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी हे पदसिद्ध सचिव असतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे जलव्यवस्थापन आणि स्वच्छता समितीबद्दल आपण समजून घेतलं. आता आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया आणि प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो, आता आपण आपले परत स्टेटमेंट पाहू आणि प्रश्नाचं उत्तर मिळते का ते पाहू. आपल्याला चुकीचं उत्तर शोधायचं आहे. तर जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व जलनिस्सारण समितीवर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहेत हे पदसिद्ध सदस्य असतात. हो, ते सचिव आहेत, आम्ही बघितलं, म्हणजे सदस्य पदसिद्ध आहेतच, म्हणून पहिलं स्टेटमेंट काय होते, बरोबर होते. दुसरा आहे स्टेटमेंट, जलव्यवस्थापन व जलनिस्सारण समितीचा पदसिद्ध सदस्य सचिव म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी कामकाज पाहतात. पण आपण तर बघितलं की कोण अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी आहे ते काम पाहतात, म्हणजे इथे आपलं जे बी स्टेटमेंट आहे ते कसं आहे, चुकीचं आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे, म्हणजे बाकीचे स्टेटमेंट बरोबरच आहेत. मग बरोबर आहेत ते का बरोबर आहेत ते सुद्धा समजून घेऊ. तर हे जे स्टेटमेंट आपण बघत असतो यामधून सुद्धा प्रश्न फॉर्म होत असतात, म्हणून प्रत्येक स्टेटमेंटचा प्रत्येकाचा अर्थ समजून घेणे महत्त्वाचं आहे. कारण कोणत्या स्टेटमेंटमधून कसं प्रश्न समोर तयार होईल हे सांगता येते, म्हणून प्रत्येक बारीक सारी गोष्टी कव्हर करायची असते. तर बाकीचे स्टेटमेंट बरोबर आहेत तर ते कसे बरोबर आहेत ते आपण बघणार आहोत. जिल्हा परिषद अध्यक्ष जलव्यवस्थापन व जलनिस्सारण समितीचे पदसिद्ध सभापती असतात. सभापती आहेत, हो आम्ही बघितलं, सभापती आणि अध्यक्ष ते आहेत ते एकच असतात, लक्षात ठेवा. नंतर आपण बघतो प्रत्येक जिल्हा परिषदेच्या विषय समितीच्या सभापतींच्या नेमणुकीचा अवधी जो असतो तो 1 वर्षाचा असतो. हे सुद्धा स्टेटमेंट कसं आहे, तर बरोबर स्टेटमेंट आहे. कारण हे स्टेटमेंट फक्त विषय समित्यांच्या बाबतच लागू होते. तसंच जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहेत त्यांच्याबद्दल वेगळं स्टेटमेंटसुद्धा आहे, ते सुद्धा क्लिअर करते, म्हणजे गोष्टी इथेच तुमच्या क्लिअर होतील. आणि विशेष समित्यांव्यतिरिक्त आपण जर बघितलं फक्त जिल्हा परिषदेचा विचार केला असता, जो काही सभापती असतो म्हणजे अध्यक्ष असतो त्याचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो, 2.5 वर्षाचा. आणि 2.5 वर्ष 2.5 वर्ष 2.5 वर्ष आणि 2.5 वर्ष अशा प्रकारे तो 4 वेळाच निवडून येऊ शकतो. म्हणजे एकूण कार्यकाळ किती होऊ शकतो एखाद्या अध्यक्षाचा, जास्तीत जास्त 10 वर्ष. जर तो कंटिन्यू जरी निवडून आला तरीसुद्धा त्याच्यावर त्याला अध्यक्षपद उपभोगता येत नाही किंवा त्या पदावर काय करतात, कार्यरत राहू शकत नाही.
आणि एवढं एक्सप्लेन करून ज्यांना समजलं नसेल, त्यांचा बेसिक जो आहे ते क्लिअर नाही, तर त्यासाठी मी खाली लिंक टाकते कमेंट बॉक्समध्ये, ती लिंक बघा. म्हणजे जिल्हा परिषदेबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती असायला पाहिजे. तुम्हाला पंचायत राज हा टॉपिक यायलाच पाहिजे. म्हणजे तुम्हाला कोणत्याच हालतीत तो स्किप करता येत नाही. आणि जर तो स्किप केला तर तुम्ही इथेच काय होणार आहे, तर बाद होणार आहे. कारण लक्षात ठेवा मित्रांनो, कॉम्पिटिशन भयानक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण प्रश्न समजून घेतला. प्रश्नाला वेळ जरी लागला तरी हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, म्हणून मी तुम्हाला क्लिअर केले. अशाच प्रकारे बाकीचे सुद्धा प्रश्न पडू शकतात. एक प्रेडिक्टेड आपण जर अज्युम केलं तर, परंतु निश्चित सांगता येत नाही. तर आता समोरचा आपण प्रश्न पाहू. तर प्रश्नामध्ये आपण बघतो की प्रश्न आहे, पेसा कायदा कधी अस्तित्वात आला. आता पेसा याचा फुल फॉर्म सुद्धा तुम्हाला विचारू शकतात, म्हणून त्यासुद्धा गोष्टी आपल्याला क्लिअर पाहिजे. तर सुरुवातीला ऑप्शन पाहू. काय सांगितलं आहे, 1995, 1996, 1997, 1998. तर लक्षात ठेवा मित्रांनो, पेसा जो कायदा आहे तो कधी अस्तित्वात आला, 1996. तर बघा, सुरुवातीला पेसाचा फुल फॉर्म काय आहे ते समजून घेऊ. पंचायत एक्सटेन्शन टू शेड्यूल एरियाज ॲक्ट, असं त्याला पेसाला असं म्हणतात. आता मित्रांनो, पेसा नेमकं काय आहे, कारण यावर भरपूर वेळा काय झालं आहे, डिबेट झालं आहे. कारण आताच्या सध्याच्या कंडिशनला आपण बघतो, जे काही पेपर झाले त्यामध्ये पेसा तर यावर प्रश्न पडण्याची शक्यता आहे. तर बघा, पेसा जो कायदा आहे ना, तो 5व्या अनुसूचीतील अनुसूचित क्षेत्रांना म्हणजे 73व्या घटनादुरुस्तीच्या अंमलबजावणीतून वगळण्यात आलेले आहे असे क्षेत्र यामध्ये मोडतात. संविधानातील कलम 243M नुसार यामध्ये आपण बघतो किती राज्य मोडतात, तर एकूण 10 राज्य आहेत. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, आंध्र प्रदेश, तेलंगणा, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा आणि झारखंड. ही जी राज्याने ते राज्य आहे ना, प्रामुख्याने आपण बघतो ते पेसा कायद्यामध्ये मोडतात. आणि हा जो पेसा कायदा आहे त्याच्यासाठी 1995मध्ये भुरिया समिती गठीत करण्यात आली होती. आणि त्यानुसारच आपण बघतो 1996मध्ये पेसा ॲक्ट म्हणजे पंचायत एक्सटेन्शन टू शेड्यूल एरियाज ॲक्ट हा संमत झाला होता. आणि यानुसार अनुसूचित जे काही क्षेत्र आहेत त्यांना काही गोष्टी लागू करायच्या झाल्या, त्या 73व्या घटनादुरुस्तीच्या तरतुदीमध्ये फेरबदल करून किंवा अपवाद करून संसद त्या गोष्टी लागू करू शकते. म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. तर मित्रांनो, समोरचा प्रश्न पाहू. तर खालील विधानांचा विचार करून योग्य उत्तर द्या. प्रश्न आणि पहिले सुरुवातीला स्टेटमेंट समजून घेऊ आणि नंतर प्रश्नाचे उत्तर पाहू. तर ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक पंचायत समिती मंजूर करते. पंचायतीने सर्व उत्पन्नाचे 20%हून जास्त नाही इतकी रक्कम 5% दराप्रमाणे दरवर्षी जिल्हा ग्रामविकास निधीस द्यावे लागते. तर पहिलं जे स्टेटमेंट आहे ते अगदी बरोबर आहे की ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक जे आहे ते कोण मंजूर करत असते, पंचायत समिती मंजूर करत असते. आणि दुसरं स्टेटमेंट ग्रामपंचायतीचं उत्पन्न आणि त्यामध्ये जिल्हा ग्राम विकास निधी यांचा संबंध सांगितला आहे. म्हणजे कशा प्रकारे उत्पन्न देतं, तर पंचायत समितीचे सर्व जे उत्पन्नाचे स्रोत आहेत त्यापैकी आपण जर बघतो सर्व उत्पन्नाच्या स्रोतांपैकी त्यामध्ये अनुदानसुद्धा येईल. म्हणजे जे शासनाकडून मिळत असते ते अनुदान, परंतु विशिष्ट कामासाठी मिळालेला निधी किंवा अनुदान त्यामध्ये मोडत नाही. तर त्यापैकी आपण बघतो ग्रामपंचायतीच्या उत्पन्नापैकी जवळजवळ म्हणजे कमीत कमी 0.25% व कमाल म्हणजे जास्तीत जास्त 10% रक्कम जिल्हा ग्राम विकास निधीला अंशदान म्हणून देऊ शकते. आणि हे ग्रामपंचायतीवर देणे बंधनकारक असते. म्हणून हे जे स्टेटमेंट आहे मित्रांनो, दुसरं ते स्टेटमेंट कसं आहे, चुकीचं आहे. आणि पहिलं जे स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे. मग आता ऑप्शन आपण बघितले तर केवळ एक बरोबर, तर आपल्याला उत्तर मिळालं आहे केवळ एकच बरोबर आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक ए हे याचं बरोबर उत्तर होईल. आता समोरचा प्रश्न आहे सांसद आदर्श ग्राम योजना. आता या योजनेबद्दल कंबाईनला सुद्धा प्रश्न पडलेला आहे प्रिलिम्सला, म्हणून लक्षात घ्या. योजना आहेत ना, शासनाच्या महत्त्वाच्या योजना आहे, केंद्र पुरस्कृत, राज्य पुरस्कृत. त्याचप्रमाणे आपण बघतो की महत्त्वाच्या ज्या काही अर्थसंकल्पामध्ये आणि चर्चित योजना असतात अशा सगळ्या योजना कव्हर करायच्या असतात. कारण कोणत्या एक्झाममध्ये कोणती योजना येईल सांगता येत नाही. म्हणून योजनांची सिरीज आपण चालवलेली आहे, ती नक्की कंटिन्यू करा. त्यामध्ये बऱ्याचशा योजना आपण घेतल्या आणि बाकीच्या राहिलेल्या सुद्धा कंटिन्यू करू. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहू. संसद आदर्श ग्राम योजनेबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. ही योजना आपण कव्हर केलेली आहे योजनाच्या सिरीजमध्ये, तिथे नक्की बघा. तर आपण बघतो यामध्ये संसद सदस्य कोणत्याही प्रकारचे गाव दत्तक घेऊ शकतात. तर इथे चुकीचं स्टेटमेंट विचारलं आहे संसद आदर्श ग्राम योजनेचं. आणि ही जी योजना आहे संसद आदर्श ग्राम योजना 11 ऑक्टोबर 2014ला सुरू झाली आहे जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त. आणि याला नाव काय, संसद आदर्श ग्राम योजना असं नाव आहे. आणि यामध्ये आपण बघतो की संसद सदस्य कोणत्याही प्रकारचे गाव दत्तक घेऊ शकतात. हे स्टेटमेंट कसं आहे, तर बरोबर आहे. पुढचं स्टेटमेंट काय सांगते, तर अशा गावाची लोकसंख्या 5,000 ते 10,000च्या दरम्यान असावी. तर हे स्टेटमेंट मात्र इथे चुकीचं आहे. कारण एखाद्या खासदाराला समजा खेडं निवडायचं आहे, तर त्यासाठी आपण बघतो की खेडे निवडताना 3,000 ते 5,000 लोकसंख्या असलेले खेडे निवडायचे. आणि ते जर डोंगराळ भागात असेल, समजा डोंगराळ ठिकाणी असेल, तर 1,000 ते 3,000 लोकसंख्या असलेले खेडे निवडायचे आहेत. म्हणून आपण बघतो इथे 5,000 ते 10,000
अशी जी लोकसंख्या पाहिजे, हे जे क्रायटेरिया, हा जो क्रायटेरिया आहे, हे जे स्टेटमेंट आहे ते कसं ठरते, चुकीचं ठरते. आणि बाकीचे स्टेटमेंट मग आता बरोबरच असणार आहे. मग ते बरोबर आहेत ते का बरोबर आहेत ते सुद्धा आपण क्लिअर करून घेऊ. तर तिसरं स्टेटमेंट काय सांगते, खासदार स्वतःचे आपले गाव दत्तक घेऊ शकत नाही, हे सुद्धा बरोबर आहे. 2016पर्यंत एक गाव आणि 2019पर्यंत आणखी 2 गावे विकसित करावीत, अशा प्रकारे सांसद आदर्श ग्राम योजनेमध्ये सांगितलं आहे. तर मित्रांनो, योजनांच्या सिरीजमध्ये मी डिटेलपणे घेतलेली आहे योजना, तिथे कव्हर करा. आता समोरचा प्रश्न पाहू. तर समोरचा प्रश्न मित्रांनो, कोकणात सापडणाऱ्या जांभा या प्रकारच्या तांबड्या मातीत रिकाम जागा प्रमाण अधिक असते. आता प्रश्नामधून सुद्धा काही गोष्टी आपल्याला माहिती पडत असतात, त्यासुद्धा शिकायच्या असतात. तर इथे प्रश्न काय विचारला आहे की कोकणात सापडणाऱ्या जांभा मृदेबद्दल सांगितलं आहे. आणि जांभा मृदा कोणत्या प्रकारची आहे, तांबडी म्हणजे सांगितलं आहे इथं. आणि बऱ्याच वेळा आपण काय करतो, जांभा मृदा आहे म्हणून आपल्याला असं वाटतं जांभळा रंग असेल किंवा असं तर्क लावू शकतात, परंतु तसं नाही. जांभा मृदा आहे ती तांबड्या रंगाची असते, कारण यावर कंबाईनला मेन्सला प्रश्न पडला आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तर त्यामध्ये कशाचे प्रमाण अधिक असते असा प्रश्न विचारला आहे. सेंद्रिय पदार्थाचे असते का, नत्रयुक्त घटकांचे असते का, लोह आणि जस्त यांचे असते का, आणि चुनखडीचे असते का. तर आपण बघतो त्यामध्ये लोह आणि जस्त यांचे प्रमाण जास्त असते. कोणत्या मृदेमध्ये, जांभ्या मृदेमध्ये, आणि प्रामुख्याने कुठे सापडते, कोकणात. म्हणून याचं ऑप्शन क्रमांक 3 हे बरोबर उत्तर होईल. आता समोरचा प्रश्न पाहू. बियाणांवर औषधाची प्रक्रिया ही प्रामुख्याने कोणत्या कारणांसाठी केली जाते. तसा हा बीज प्रक्रियाशी रिलेटेड आहे, परंतु ॲग्री म्हणून तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. तर बियाणांवर औषधाची जी प्रक्रिया आहे ते कशासाठी केली जाते. ऑप्शन पाहू. तणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, रोग प्रतिबंधक उपाय म्हणून, उगवण चांगली होण्यासाठी, कीड मारण्यासाठी. तर या ऑप्शनमध्ये काय असते, बऱ्याच वेळा काय होते, विद्यार्थ्यांना माहिती असते बीज प्रक्रिया आपण कशासाठी करतो, कीड मारण्यासाठी, हे सुद्धा बरोबर आहे. उगवण चांगली होण्यासाठी, हे सुद्धा बरोबर आहे, कारण डॉर्मेसी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर त्याच्यावर बीज प्रक्रिया. पण औषधांची इथे काय सांगितलं आहे, तर शब्द नीट लक्षात ठेवायचा की औषधांची प्रक्रिया केली जाते. इथे सांगितलं का, बियाण्यांची उगवण होण्यासाठी स्ट्रॅटिफिकेशन नावाच्या गोष्टी असतात, वेगवेगळ्या प्रकारचे फिजिकल गोष्टी असतात, त्याला आपण हीट ट्रीटमेंट देतो, वेगवेगळ्या प्रकारच्या. परंतु इथे औषधाची ट्रीटमेंट सांगितली आहे, प्रक्रिया सांगितलं आहे, म्हणून हा शब्द महत्त्वाचा ठरते. मग यासाठी आपलं ऑप्शन क्रमांक बी, रोग प्रतिबंधक उपाय म्हणून आपण याचं उत्तर देऊ शकतो. कारण बियाणांवर प्रक्रिया केली जाते असं जर असतं तर कीड मारण्यासाठी, उगवण चांगली होण्यासाठी, तणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, हे सगळेच ऑप्शन तिथे बरोबर असते. परंतु इथे औषधांची प्रक्रिया सांगितली आहे म्हणून प्रामुख्याने बी ऑप्शन आहे, रोग प्रतिबंधक उपाय, हे त्याचं बरोबर उत्तर होईल. आता पुढचा प्रश्न पाहू मित्रांनो. कोरडवाहू फळझाडे अगदी हलक्या पडीत जमिनीतही येऊ शकतात, याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे काय. तर ऑप्शन आपल्याला दिलेले आहे, 4 स्टेटमेंट पाहायच्यात, त्यातून उत्तर शोधायचं आहे की कोरडवाहूची जी काही झाडं आहे ते फळझाडं हलक्या जमिनीत येऊ शकतात, पडीक जमिनीत येऊ शकतात. मग काय येऊ शकतात, नेमकं काय कारण आहे. तर स्टेटमेंट पाहू. या झाडांची सोटमुळे जमिनीत खोलवर जाऊन पाण्याचा शोध घेऊ शकतात. ऑप्शन बी आहे, ही झाडे खुरटी असल्यामुळे त्यांना अन्नद्रव्य कमी लागतात. ऑप्शन सी आहे, या झाडांच्या पानांच्या विशिष्ट रचनेमुळे बाष्पीभवन कमी होते. आणि ऑप्शन डी आहे, या झाडांची पाण्याची गरजच मुळात कमी असते. तर मित्रांनो, याचं अगदी आणि एकदम प्रॉपर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, म्हणजे या झाडांच्या पानांच्या विशिष्ट रचनेमुळे बाष्पीभवन कमी होते. आता ज्या ठिकाणी कोरडवाहू जमीन आहे, पडीक जमीन आहे, आणि अशा ठिकाणी ऑलरेडी पाणी कमी असते, मग अशा वेळेस झाडं काय करतात, स्वतःमध्ये एक अनुकूलन करत असतात. त्याला अनुकूलन नावाची म्हणजे काय टर्मिनॉलॉजी आहे. तर या अनुकूलनमध्ये नेमकं काय होत असते, परिस्थितीनुसार जे स्वतःला अडॅप्ट करण्याचा प्रयत्न करतात, अडॅप्टेशन पण आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो. आणि जे काही कोरडवाहू पिकं असतात ना, प्रामुख्याने आपण बघतो तर ते काय करते, एक तर त्यांना पिकं म्हणजे झाडं बघा तुम्ही, समजा बाभूळचं झाड आहे, बोरचं झाड आहे, त्यांना काटे असतात, ते काटे त्यांच्यामध्ये डेव्हलप होतात आणि त्याच्यानंतर त्यांच्या पानांचा आकार खूप कमी असतो. त्यामानाने आपण बाकीचे जे सदाहरित झाडं बघितले तर त्यांचा पानांचा आकार मोठा असतो. हे जे असतात ना, समजा बाकीचे जसं कॅक्टस आपण बघितलं तर कोरडवाहू आपण याच्यामध्ये मोडतो, ते उष्ण ठिकाणी येते प्रामुख्याने, तर त्यालासुद्धा काटे असतात. मग अशा प्रकारची रचना जी आहे ते स्वतःमध्ये डेव्हलप करत असतात. आणि हे जे असं झाड जे आहे ते अनुकूलन करत असते, म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःला अडॅप्ट करत असते, यामुळे जो बाष्पीभवनाचा रेट आहे तो कमी होत असतो. आणि म्हणून आपण बघतो या प्रश्नाचं उत्तर जे आहे, या झाडांच्या पानांच्या विशिष्ट रचनेमुळे बाष्पीभवन कमी होते, म्हणून लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे. तर समोरचा प्रश्न मित्रांनो, खालील विधानाचा विचार करून योग्य उत्तर द्या. तर प्रश्न त्यामध्ये स्टेटमेंट दिले 2. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आपला राजीनामा विभागीय आयुक्त यांच्याकडे देतात. आणि दुसरं स्टेटमेंट आहे, पंचायत समितीचे उपसभापती आपला राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्याकडे देतात.
तर मित्रांनो, याचं जर आपण उत्तर बघितलं तर आपल्याला असं समजते, पहिलं स्टेटमेंट आहे त्यामध्ये आपण बघतो की जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आहे ते आपला राजीनामा कोणाकडे देतात, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांकडे. आणि पंचायत समितीचे उपसभापती आहेत ते आपला राजीनामा कोणाकडे देतात, पंचायत समितीच्या सभापतीकडे. म्हणून हे दोन्ही स्टेटमेंट काय होतात, चुकीचे होतात. म्हणून ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच 1 आणि 2 दोन्ही चूक आहेत असं आपण म्हणू शकतो. तर पुढचा प्रश्न आहे, खालील विधानांचा विचार करून योग्य उत्तर द्या. आता स्टेटमेंट आहे, ग्रामस्वराज्य ही संकल्पना महात्मा गांधी यांनी मांडली. आणि दुसरं स्टेटमेंट आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेला पंचायत राज हे नाव पंडित नेहरू यांनी दिले. तर मित्रांनो, हे दोन्ही स्टेटमेंट काय आहेत तर बरोबर आहेत. कारण ग्राम स्वराज्य आपण बघतो की महात्मा गांधीजींनी खेड्याकडे चला असं म्हटलं होतं आणि त्यांचीच ही कल्पना होती आणि त्यांचं जे तत्त्व होतं त्याला गांधी तत्त्व आपण असं म्हणतो. ते जे आहे मार्गदर्शक तत्त्व कलम 40 मध्ये सांगितलं गेलेलं आहे. म्हणून लक्षात ठेवा, मार्गदर्शक कलम जे आहे म्हणजे मार्गदर्शक तत्त्वे जे आहे त्यामधील कलम 40 आहे, यावर प्रश्न पडलेला आहे. म्हणून लक्षात ठेवा ती कलम. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेला पंचायत राज हे नाव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिलं, म्हणून त्याला पंचायत राज असं आपण म्हणत असतो. आणि याआधी मित्रांनो, व्हिडिओमध्ये बाकीचे जे लेक्चर आहे याच्याशी संबंधित त्यामध्ये मी खूप वेळा सांगितलं आहे की कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम होता 1952चा तो, आणि त्याच्यानंतर नॅशनल एक्सटेन्शन प्रोग्राम होता तो. हे दोन्ही प्रोग्राम काय झाले होते, फेल झाले होते. मग याची फेल का झाले किंवा अयशस्वी का झाले याची तपासणी करण्यासाठी काय केलं होतं तर बलवंतराय मेहता समिती स्थापन केली होती. आणि बलवंतराय मेहता समितीने ज्या काही शिफारशी केल्या होत्या त्यांनाच काय केलं होतं, नामकरण केलं होतं पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचायत राज. म्हणून लक्षात ठेवा, अशा प्रकारे पंचायत राज हे नाव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिलं. समोरचा प्रश्न पाहू, हरभऱ्याचे पीक पुढीलपैकी कोणत्या हंगामात घेतात. तर ऑप्शन पाहू, फक्त खरीप, फक्त रब्बी आणि खरीप व रब्बी आणि उन्हाळी. तर आपल्याला माहिती आहे मित्रांनो, हरभऱ्याचं पीक आहे तर ते फक्त रब्बी हंगामात घेतात. म्हणून ऑप्शन क्रमांक बी हे याचं बरोबर उत्तर होईल. आता हे गोष्टी आहेत म्हणजे ह्या गोष्टी जास्त एक्सप्लेन करत नाही. समोरचा प्रश्न पाहू, महाराष्ट्राच्या तुलनेत पंजाबमध्ये गव्हाची उत्पादकता जास्त असण्याचं प्रमुख कारण म्हणजे काय, असा प्रश्न विचारला आहे. तो ऑप्शन पाहू, भारी व सुपीक जमीन, थंड हवामानाचा जास्त कालावधी, सुधारित वाणांचा वापर आणि प्रमाणित रासायनिक खतांचा वापर. यामध्ये आपण ऑप्शन बघितले तर आपल्याला समजते की आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा खतांचा वापर जास्त करून आपण उत्पादन घेऊ शकतो, पंजाबमध्ये घेऊ शकतो. म्हणून ऑप्शन क्रमांक डी याचं बरोबर उत्तर होणार नाही. आता भारी जमीन आपल्या महाराष्ट्रात नाही का, पंजाबमध्येच आहे का, सुपीक जमीन, म्हणून ऑप्शन क्रमांक ए सुद्धा गटला. मग आता 2 राहिले, सुधारित वाणांचा वापर. आता सुधारित वाणा आपण पंजाबमध्ये सुद्धा पेरू शकतो, महाराष्ट्रात सुद्धा पेरू शकतो. म्हणून ऑप्शन क्रमांक सी सुद्धा राहिला, कटला. म्हणजे अशा प्रकारे आपण काय केलं, एलिमिनेट केलं. तर आता राहिला कोणता, ऑप्शन क्रमांक बी, थंड हवामानाचा जास्त कालावधी. आणि आम्हा सर्वांना माहिती आहे की गव्हाला थंड हवामान लागते आणि थंड हवामानाचे प्रामुख्याने कुठे पाहायला मिळते, महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये पंजाबमध्ये. त्यावेळेस त्या कालावधीत आपण बघतो जेव्हा गव्हाचं उत्पादन घेतात रब्बी हंगामामध्ये, त्यावेळेस पंजाबमध्ये जास्त तुलनेने काय असते, थंड हवामान असते. म्हणून तिथे काय म्हणतो आपण, गव्हाची उत्पादकता जास्त असण्याचं कारण काय आहे तर थंड हवामानाचा जास्त कालावधी. कारण थंड हवामानही आपण बघितलं तर महाराष्ट्रात सुद्धा आहे, पंजाबमध्ये आहे, पण कालावधी जो आहे थंड हवामानाचा जास्त तो कुठे आहे, पंजाबमध्ये. म्हणून ऑप्शन क्रमांक बी याचं बरोबर उत्तर होईल. समोरचा प्रश्न पाहू, महाराष्ट्रातील एकूण सिंचन क्षेत्रापैकी सर्वाधिक क्षेत्र खालीलपैकी कोणत्या सिंचन माध्यमाने भिजवले जाते. तर यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की विहीर जे सिंचन आहे ते महाराष्ट्रामध्ये खूप जास्त प्रमाणात आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक सी याचं बरोबर उत्तर होईल. कारण याआधी मित्रांनो हे लेक्चर घेतलेलं आहे, तुम्ही लेक्चर पाहू शकता. मित्रांनो, आता समोरचा प्रश्न पाहू, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 35 अन्वये जेथे महिलाकरता राखीव असलेले सरपंचाचे पद एखादी महिला भूषवित असेल तेथे अविश्वासाचा ठराव पंचायतीच्या कोणत्याही बैठकीमध्ये भाग घेण्याचा व त्यावेळी मतदानाचा हक्क असणाऱ्या सदस्यांच्या एकूण संख्यापैकी रिकाम जागापेक्षा कमी नसेल इतक्या बहुमताने संमत होणे आवश्यक आहे. त्यामध्ये ऑप्शन आहे 1/3, 3/4, 1/4, 3/2. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं की ग्रामपंचायतमध्ये जे काही उपस्थित सदस्य असतात आणि त्यांना जर अविश्वास ठराव मांडायचा असेल एखाद्या महिला सरपंचाच्या बाबतीत तर 2/3 सदस्यांनी तहसीलदारांकडे तशी मागणी करावी लागते. आणि तो जर मंजूर व्हायचा असेल तर त्यासाठी 3/4 बहुमताने तो संमत व्हायला पाहिजे. म्हणजे 3/4 बहुमत म्हणजे कसं, सभेत उपस्थित राहण्याचा आणि मतदान करण्याचा अधिकार ज्यांना आहे त्यांच्या एकूण सदस्य संख्येच्या 3/4 बहुमताने तो ठराव काय व्हायला पाहिजे, संमत व्हायला पाहिजे. आणि 3/4 हे उत्तर कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक डी मध्ये आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक डी याचं बरोबर उत्तर होईल.
आता हे झालं महिलांच्या बाबतीत. मग पुरुष असेल तर काय होईल, म्हणजे पुरुष व्यक्ती असेल सरपंच, तर त्याच्या विरोधात अविश्वास ठराव मांडायचा असेल तर किती सदस्यांची मान्यता लागते, तर तहसीलदारांकडे 1/3 सदस्यांनी मागणी करायची असते आणि 2/3 सदस्याने म्हणजे सभेत उपस्थित राहणाऱ्या व मतदानाचा अधिकार असणाऱ्या एकूण सदस्य संख्येच्या 2/3 बहुमताने तो ठराव, अविश्वासाचा ठराव मंजूर करावा लागतो. म्हणून तुम्हाला गोष्टी इथे क्लिअर असायला पाहिजेत की पुरुष असेल तर 1/3 सदस्यांची मागणी आणि 2/3 सदस्यांनी काय करायला पाहिजे, बहुमताने मान्य करायला पाहिजे. तर महिला असेल तर 2/3 सदस्यांनी तहसीलदारांकडे मागणी आणि मंजूर किती, तर 3/4 बहुमताने तो संमत व्हायला पाहिजे. अशा प्रकारे ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या तुम्हाला माहितीच असायला पाहिजेत. तरी काय होत असते, ह्या सगळ्या गोष्टी मी महत्त्वाच्या आहेत आणि मला असं वाटलं की होऊ शकते असं, म्हणजे प्रश्न पडू शकतात, तर ह्या मी इथे घेतलेल्या आहेत. परंतु सांगता येत नसते, निश्चिती नसते की कोणते प्रश्न काय पडतील म्हणून. तरीसुद्धा एक बेसिक गोष्ट आहेत आणि ह्या सगळ्या आपल्याला माहितीच पाहिजे. मी तुम्हाला सांगते, पंचायत राज हा विषय तुमचा टॉपिक एकदम क्लिअर, म्हणजे क्लिअरच पाहिजे. त्यात तुम्ही कुठे मार्क कमी करू शकत नाही, कारण कॉम्पिटिशन खूप असते आणि अशा वेळेस आपला एक मार्क महत्त्वाचा असतो. म्हणून कुठलाही टॉपिक स्किप करू नका, प्रत्येक टॉपिक करा, कारण कोणत्या घटकावर कसा प्रश्न पडेल हे सांगताच येत नाही. PYQसुद्धा बघा, जो सिलेबस आहे तोसुद्धा कवर करा आणि बाकीचे जे IBPSचे जे काही प्रश्नपत्रिका असतील त्यासुद्धा बघा. म्हणजे तुमच्याकडे जेवढं मटेरियल असेल तो अभ्यास करा. तर मित्रांनो, अशा प्रकारे लेक्चर तुम्हाला हवे असतील तर ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि भेटूया आपण अशाच नवनवीन अपडेटेड माहितीसह. बाकीच्या ज्या सिरीज आहेत, करंटची सिरीज आहे, ते नक्की कंटिन्यू करा. डेली करंट असते आपलं, तर एखाद्या वेळेस कमी जास्त होऊ शकते, परंतु आपण डेली करंट टाकत असतो, तर डेली करंट अफेअर बघा. तर भेटूया पुढील भागामध्ये अशाच अपडेटेड माहितीसह. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. तुमचा कोणताही प्रश्न असो तुम्ही बिंदासपणे मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तर मित्रांनो, भेटूया पुढील भागात. थँक्यू.